शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीनगोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आहे 17 मार्च 2026 आणि आज आपण जाणून घेणार आहोत आजचे कापूस बाजारभाव. कापूस बाजारभावामध्ये आज वाढ झाली आहे आणि ही एक अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण काही का होईना वाढ होते, याचा अर्थ कापूस दरामध्ये तेजी तयार होते. तर काय आहे आजची तेजी जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्हाला जर कापूस दराबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल किंवा पूर्ण अंदाज पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रीनवूड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत नोटिफिकेशन बेल देखील ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे पाहायला मिळेल. मित्रांनो, सध्या युद्ध चालू असतानाही कालच आपण पाहिलं की युद्ध चालू असताना देखील जवळपास बऱ्याच मालांवर सध्या पडझड सुरू आहे, मार्केट क्रॅश होतं आहे. तरीही कापसाचं जे मार्केट आहे हे स्टेबल आहे. आणि मी हेही सांगितलं होतं की जर या पद्धतीने जर स्टेबल होत असेल तर कापूस दर वाढतील. आणि आज आपल्याला कापसामध्ये तेजी पाहायला मिळाली. तर काय आहेत आजचा बाजारभाव, आजचे गठणभाव आणि स्थानिक बाजारपेठेंचं मार्केट, चला जाणून घेऊयात. तर सगळ्यात पहिलं गठणपासून सुरुवात करूया. गठण आज 100 रुपयांनी तेजीमध्ये आहे. 54,000चं गठण 54,100 रुपये झालेलं आहे. आणि पुन्हा एकदा पूर्ववत आहे त्या रेटवर कापूस आलेला आहे. 54,100मुळे स्थानिक बाजारपेठेमध्ये फार काही फरक तर पडणार नाही आहे, परंतु सर्वसाधारण खरेदी 7,000 रुपये चालू होईल आणि ज्या जिनिंग आहेत तर त्या ठिकाणी 7,200 7,250पर्यंत दर आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच ज्या मोठ्या जिनिंग आहेत तिथे मात्र 7,500पर्यंत दर आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि अकोट बाजार समिती जी आहे, तर अकोट बाजार समितीमध्ये आज जवळजवळ 7,800 रुपये दर आपल्याला पाहायला मिळू शकतो. आता याच्यामध्ये आणखी कापूस किती वाढू शकतो, तर कमीत कमी आणखी 400 रुपये तरी वाढू द्यायचा आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला विक्रीचा निर्णय घ्यायचा आहे. कारण 400 रुपये एकदा ओलांडले की मार्केटमध्ये काही प्रमाणामध्ये आणखी तेजी येऊ शकते. 54,500चा दर 55,000पर्यंत जाऊ शकतो. परंतु आपल्याला कापूस विक्री करताना नियोजनच असं करायचं आहे की 54,500 नंतर आपल्याला विक्रीचा निर्णय घ्यायचा आहे. कारण मार्केट पुन्हा खाली येऊ शकतं, त्याच्यामध्ये काही वाद नाही आहे. आणि तशा पोझिशनसुद्धा मार्केटमध्ये सध्या नाही आहेत की मार्केट पुन्हा जास्तीत जास्त वर चढेल. त्यामुळे 54,500चा टप्पा एकदा पार झाला की लगेच आपल्याला कापूस विक्री करायची. तर हा आहे आजचा अंदाज. साधारण 100 रुपयाची आज जी तेजी आपल्याला पाहायला मिळाली. पाहूयात उद्याचं मार्केट काय असणार आहे आणि कशा पद्धतीनं मार्केट वर जातं आहे की खाली जातं आहे किंवा स्टेबल असते, हे आपल्याला पाहायचं आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.